अजय परत आपल्या खोलीत जाऊन शांतपणे झोपून गेला. सकाळी जेव्हा अजयला जाग आली तेव्हा आराधना आपल्या केसात कंगवा करत होती. अजय म्हणाला, रात्री तू कुठे होतीस? मी तुझी वाट पाहत होतो. तिने काहीच उत्तर दिलं नाही. अजय तिच्याजवळ जाऊन म्हणाला, तू माझ्यावर रागावलेली आहेस का? मी 2 दिवस झाले बघतोय. तू माझ्याशी बोलत नाहीस. काय झालंय तुला? ती म्हणाली, काही नाही. मी नाश्ता बनवायला चालले आहे. तुम्ही तयार होऊन खाली या. अजय चिडून म्हणाला, नको. मी कंटाळलोय आता रोज एकसारखं आयुष्य जगून. सकाळी उठायचं, तयार व्हायचं, ऑफिसला जायचं आणि मग रात्री 11-12 वाजता घरी यायचं, जेवायचं आणि झोपायचं. हे कसलं आयुष्य आहे ज्यामध्ये कुटुंबासाठी वेळच मिळत नाही. मला 2 दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू आहेस की माझं बोलणंच ऐकत नाहीस. का माझ्याकडून नजर चुकवत आहेस तू? कालही तू रात्री दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलीस. मी इथे तुझी वाट पाहत राहिलो. का रागवली आहेस माझ्यावर? त्या रात्री मी कुठे गेलो होतो? माझ्या शर्टावरती ओठांची खून कोणाची आहे हेच जाणून घ्यायचंय ना तुला? आराधनाच्याही संयमाचा बांध आता तुटला होता. ती रागाने ओरडत म्हणाली, मला काहीच जाणून घ्यायचं नाही आणि कोणत्या अधिकाराने मी तुम्हाला विचारणार आहे? तुमची बायको म्हणून की या घरची सून म्हणून? मला सगळं माहीत आहे. तुम्ही निशाला भेटायला गेला होतात आणि हे डागसुद्धा तिचेच आहेत. मग काय, आता तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे आणि तुमच्यात असं बरंच काही आधीपासूनच होत असणार. मी चुकून तुमच्यात येऊन उभी राहिले. तुम्ही माझ्याशी लग्न केलं ते फक्त तुमच्या भावाच्या मुलासाठीच ना? पण आता ते मुलंच राहिलं नाही तर आपलं नातं तरी कसलं? हे मजबुरीचं नातं तोडून टाका. या नात्यात आता काहीच शिल्लक नाही. तुम्ही माझ्याकडून पूर्णपणे मोकळे आहात. तुम्ही घटस्फोटाचे पेपर्स घेऊन या. मी सही करण्यास तयार आहे. आता पुरे झालं. या नात्याला ओढत ओढत निभवत मी थकले आहे. अजयने रागाने तिचा हात धरून एक झापड लावली आणि म्हणाला, पुढे एक शब्दही बोलू नकोस. एक शब्दही. आता मी काहीही ऐकणार नाही. आराधना रडत रडत बाहेर निघून गेली. अजयही काही न बोलता ऑफिसला निघून गेला. तो पूर्ण दिवस विचार करत होता. आराधना असं का बोलली? मी तिच्यावर हात उगारणं चुकीचंच होतं. मी काय करू? काहीच समजत नाहीये. माझ्या डोळ्यातलं प्रेम का दिसत नाही तिला? तो विचार करत होता. आज रात्री मी तिला माझ्या प्रेमाची कबुली देणारच. तिला सांगणारच की तीच माझं आयुष्य आहे. रात्री जेव्हा तो आपल्या खोलीत आला तेव्हा आराधना तिथे नव्हती. श्याम जेवणासाठी विचारायला आला तेव्हा अजयने आश्चर्याने विचारलं, तुझी वहिनी कुठे आहे? तो म्हणाला, वहिनीजी आज दुपारीच माहेरी गेल्यात. अजय म्हणाला, माहेरी गेली म्हणजे काय? मला न सांगता गेली? श्याम म्हणाला, त्यांच्या वहिनीची तब्येत खराब होती. त्यांच्या मुलांना त्रास होत होता म्हणून त्या गेल्या. आता काही दिवसांनी परत येतील आणि तोपर्यंत मला तुमच्यासाठी रात्री जागावं लागेल. अजय म्हणाला, माझं जेवण रूममध्ये घेऊन ये आणि तू झोपून जा. श्याम निघून गेला. अजय मनातच विचार करत होता, ही माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठीच इथून गेली आहे. मला काहीही न सांगता निघून गेली. ठीक आहे, मीही तिच्याशी बोलणार नाही. जर तिचा आनंद यातच असेल तर तेच बरोबर. इकडे आराधनालाही कशातच मन लागत नव्हतं. तिला झोप लागत नव्हती. तिला वाटत होतं, ह्यांनी जेवण केलं असेल का नाही? एकदा तरी फोन करून विचारायला हवं होतं की तू मला काहीही न सांगता का गेलीस? पण नाही, ते विचारणारच नाहीत. माझं असणं किंवा नसणं त्यांना काही फरक पडत नाही आणि मलाही फरक पडत नाही. मी का उगाच त्यांची चिंता करावी? आता झोप येते, झोपून जाते. अशाच प्रकारे 8 दिवस गेले. ना अजयने आराधनाशी संपर्क केला ना आराधनाने अजयशी. इकडे अजयची तब्येत अचानक बिघडायला लागली. तो ना नीट जेवत होता ना नीट झोपत होता. आईने आराधनाला फोन करून अजयच्या तब्येतीबद्दल सगळं सांगितलं. मग तिच्या भाऊ आणि बहिणीने तिला परत जायला सांगितलं. जेव्हा ती घरी आली तेव्हा अजय तापाने फणफणत होता. आई त्याच्या शेजारी बसून त्याच्या कपाळावर पट्टी ठेवत होती. तिने आईला विचारलं, आई हे ठीक आहेत का? आई रडत रडत म्हणाली, नाही, ताप काही केल्या उतरायलाच तयार नाही आहे. आज जर ताप उतरला नाही तर उद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. ती आईला समजावत म्हणाली, आई सगळं ठीक होईल. तुम्ही जाऊन थोडा आराम करा, मी इथे बसते. ती संपूर्ण रात्र अजयला थंड पाण्याच्या पट्ट्या करत बसली. सकाळी जेव्हा अजयने डोळे उघडले तेव्हा समोर आराधना बसलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. मग तो परत झोपून गेला. डॉक्टर पुन्हा त्याला चेकअप करण्यासाठी आले. त्यांनी इंजेक्शन दिलं. अजय आता थोडं हलकं फील करत होता. डॉक्टरांनी औषधं दिली आणि म्हणाले,
आता 4-5 दिवस पूर्ण विश्रांती घ्या. त्यानंतरच काम सुरू करा. स्वतःची काळजी घेतली पाहिजे, नाही का? कारण तुमच्यावर या सगळ्या घराची जबाबदारी आहे." डॉक्टर आराधनालाही थोडं रागवत म्हणाले, "तू इतके दिवस माहेरी का होतीस? इथे हा नीट जेवतही नव्हता. तू जरा बायको असल्याचा अधिकार गाजव. ऐकत नसेल तर रागवत जा त्याच्यावर. आपोआप शहाणा होईल." हे ऐकून सगळे हसू लागले. मग सगळे बाहेर निघून गेले. खोलीत फक्त आराधना आणि अजय होते. सगळे गेल्यानंतर अजयला तिला मिठी मारायची इच्छा झाली होती. प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं होतं. पण आराधना एकदाही त्याच्याकडे पाहत नव्हती. तेवढ्यात श्याम एका टबमध्ये पाणी घेऊन आला आणि म्हणाला, "वहिनीजी, तुम्ही या पाण्याने भैयाचं संपूर्ण शरीर पुसून घ्या. मी बाजारात जातोय. आणि हो, तुम्ही रूम आतून बंद करून घ्या, कारण आजकाल लोक काहीही न सांगता घरात येतात." आराधनाला समजलं की तिच्या अनुपस्थितीत निशा इथे येत असणार. तिने दरवाजा बंद केला. अजयचं स्पंज करून घेतलं, औषधं दिली आणि रूममधून बाहेर निघून गेली. अजय तिच्याकडे बघत होता. पण आराधनाने एकदाही अजयकडे पाहिलं नाही. अजयच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत होती. रात्री आराधना सोफ्यावर झोपली. अजय हे पाहून खूप दुखावला. तो मनात म्हणाला, "असं का वागत आहेस तू माझ्यासोबत?" सकाळी निशाचा अनेक वेळा फोन आला. पण अजय वारंवार फोन कट करत होता. ऑफिसमधूनही फोन आला. पण त्याने सांगितलं, "सर, माझी तब्येत खराब आहे. मी आता येऊ शकत नाही. सर, काहीही झालं तरी मी 5-6 दिवसांनीच येईल." असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. ऑफिसमधून पुन्हा पुन्हा फोन येत होता. पण तो उचलत नव्हता. तो खूपच त्रासलेला होता. हे बघून आराधनाने फोन उचलला आणि म्हणाली, "हॅलो, काय झालंय? जेव्हा तुम्हाला हे सांगतायत की त्यांची तब्येत खराब आहे, तर तुम्ही ऐकत का नाही? जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकायचंय तर मग काढा ना. तुम्हाला कोणाच्याही अडचणी समजत नाहीत. माणसापेक्षा तुमच्यासाठी पैसा मोठा झाला आहे. या पृथ्वीवरचेच आहात ना तुम्ही, की कुठे दुसरीकडून आला आहात?" ती नमस्ते म्हणून फोन कट करते. अजय तिच्या बोलण्यावर मोठ्याने हसायला लागतो. ती लाजून खोलीबाहेर निघून जाते. तो स्वतःशीच म्हणतो, "काश तू मलाही अशीच अधिकाराने ओरडली असतीस आणि मी तुझं ऐकलं असतं." तेवढ्यात निशा येते. अजय तिला पाहून हैराण होतो. ती येताच अजयच्या गळ्यात पडते. श्याम आणि आराधना तिला अजयला मिठी मारताना पाहतात. श्याम म्हणतो, "मी म्हणालो होतो ना वहिनीजी, की तुम्ही तुमचं रूम आतून बंद ठेवा. कुठलाही बाहेरचा माणूस सहज आत येतो." निशा अजयपासून वेगळी होते आणि आराधनाकडे पाहत म्हणते, "हॅलो आराधना, कशी आहेस? कधी आलीस? तुझ्याशिवाय इथे सगळं अगदी रिकामं रिकामं वाटत होतं." आराधना अजयकडे पाहून मनात म्हणाली, "तुझ्यासारखी असताना घर कुणाला रिकामं वाटेल?" मग ती हसून म्हणाली, "मी ठीक आहे. मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते." निशा म्हणाली, "नाही नाही, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं ना की मी चहा पित नाही. तू किती पटकन गोष्टी विसरतेस." अजय गोंधळून म्हणाला, "कुठल्या दिवशी?" निशा म्हणाली, "अरे सोड ना हे सगळं. हे सांग, कधी चलणार बाहेर फिरायला? मी तर अगदी कंटाळले आहे." श्याम म्हणाला, "डॉक्टरांनी सांगितले की 5-6 दिवस अजिबात जायचं नाही बाहेर." ती म्हणाली, "डॉक्टरांचं काय आहे? त्यांना तर हवं असतं की माणूस घरी आजारीच पडून राहावा, म्हणजे त्यांची फी वाढत जाईल." अजय तिला म्हणतो, "मी आत्ताच कुठे जाणार नाही." आराधना म्हणाली, "श्याम, आपण दोघं खाली जाऊया. त्यांना बोलू दे." अजय लगेच म्हणाला, "तूही इथेच बस." आराधना म्हणाली, "तुमच्या दोघांमध्ये मी काय करणार?" आणि ती निघून गेली. अजय आराधनासाठी खूप अस्वस्थ झाला आणि निशाला म्हणाला, "तू जा, मला थोडा आराम करू दे." निशा निघून गेली. थोड्या वेळाने आराधना अजयला औषध देण्यासाठी आली. तेव्हाच अजयचे बॉस मिस्टर राकेश भदानी अजयला भेटायला आले. खोलीत येताच त्यांनी अजयला विचारलं, "आता तब्येत कशी आहे?" अजय उठून बसला आणि म्हणाला, "सर, मी ठीक आहे." राकेशने आराधनाकडे पाहिलं तेव्हा अजय लगेच म्हणाला, "सर, ही माझी पत्नी आराधना आहे." राकेशने हात जोडून नमस्ते केलं. आराधनानेही त्यांना नमस्ते केलं. आराधना त्यांच्याकडे पाहत मनात विचार करू लागली, किती स्मार्ट माणूस आहे. निशाने याला घटस्फोट का दिला? यांच्या बोलण्यात वागण्यात किती नम्रपणा आहे. खरंच हा निशावर हात उगारत असेल का? नाही नाही, हा तर खूप सुसंस्कृत वाटतो. माझी नजर फसवू शकत नाही. राकेशने आराधनाकडे इशारा करत विचारलं, "ह्याच मला फोनवर रागावल्या होत्या ना?" यांना पाहून तर असं वाटत नाही की यांना कुणावर ओरडता येतं. आराधना लगेच म्हणाली, "त्या गोष्टीसाठी सॉरी. मला तुमच्याशी अशा प्रकारे बोलायला नको होतं."
राकेश लगेच म्हणाला, ओ नो नो. तुमच्या रागात तुमच्या पतीसाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती आणि तीच गोष्ट मला आवडली. खरं तर मी तुमची भेट घ्यायला आलोय. तेवढ्यात आई बाबा खोलीत येतात. अजय म्हणतो, सर हे माझे आई वडील आहेत. राकेश लगेच उठला आणि दोघांच्या पाया पडून त्यांना नमस्कार केला. बाबा म्हणाले, बस बस बेटा. आई म्हणाली, आराधना काहीतरी चहा नाश्ता घेऊन ये. राकेश म्हणाला, नाही आंटी, मला काही नकोय. आई म्हणाली, माझी सून खूप चविष्ट जेवण बनवते. एकदा तिच्या हातचं खाऊन बघा, तुम्हाला आवडेल. राकेशने फोन करून आपल्या ड्रायव्हरला सांगितलं, गाडीत जे सामान आहे ते घरात आणून ठेवा. तो म्हणाला, मी तुमच्यासाठी गिफ्ट्स आणल्या आहेत. कृपया नकार देऊ नका. आई म्हणाली, पण बेटा याची काहीच गरज नव्हती. सगळ्यांनी एकदम छान नाश्ता केला. थोड्या वेळाने राकेशने अजयला विचारलं, अजय, मी तुझ्या पत्नीशी 5 मिनिटं एकट्यात बोलू शकतो का? तुला काही हरकत तर नाही ना? अजय म्हणाला, सर मला माझ्या बायकोवर माझ्याहूनही जास्त विश्वास आहे. तुम्ही माझ्यासाठी अनोळखी असाल, पण ती माझ्यासाठी ओळखीची आहे. अजय आपल्या खोलीत आला. त्याने आराधनाला सांगितलं, सरांना तुझ्यासोबत काही वेळ एकट्यात बोलायचं आहे. ती लगेच म्हणाली, काय बोलणार आहेत? मी त्यांना आधी सॉरी म्हटलंय ना. दोघंही तिच्या निरागसपणावर हसू लागले. राकेश हसत म्हणाला, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्याशी तुमच्या नवऱ्याच्या देखरेखीखालीच बोलणार आहे. आता तरी तुम्हाला काही हरकत नाही ना? आराधना अजयकडे पाहत म्हणाली, नाही, चला. दोघंही बाल्कनीत जाऊन उभे राहिले. राकेश म्हणाला, एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम करता का? आराधना म्हणाली, सर हा काय प्रश्न आहे? राकेश म्हणाला, घाबरू नका. तुमचं आणि माझं बोलणं कोणी ऐकत नाही. तुम्ही मला खरं सांगा. आराधना म्हणाली, प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करते. लग्नानंतर एक हेच नातं असतं जे तिला मान, सन्मान आणि इज्जत देतं. राकेश म्हणाला, हे सगळं माहीत असून सुद्धा की तुमचा नवरा कुणा दुसऱ्यावर प्रेम करतोय? हे माहीत असून सुद्धा की तो तुम्हाला फसवत आहे? तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बायकोचं आणि तुमच्या नवऱ्याचं अफेअर चालू आहे? आराधना शांत झाली आणि मग हळू आवाजात म्हणाली, मला माहीत आहे की माझ्या नवऱ्याचं निशासोबत अफेअर आहे. पण मी काय करू? खरं तर मीच त्या दोघांमध्ये अडथळा झाले आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलत आहात. तिने अजय आणि तिचं लग्न कशा परिस्थितीत झालं होतं सगळं त्याला सांगितलं. ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? मी ऐकले की तुम्ही निशावर हात उचलला होता. तुम्हा दोघांचं घटस्फोटही झालंय म्हणे. पण तुम्ही खरंच कधी प्रामाणिकपणे या नात्याला एक संधी दिली होती का? एक तरी संधी तुम्ही तुमच्या नात्याला द्यायला हवी होती. राकेश म्हणाला, पण आराधना, आम्ही वेगळं झालो आहोत, पण आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. ती घर सोडून गेली आहे. ती कायम एकच गोष्ट म्हणते, माझं आयुष्य खराब झालंय, मी बंदिस्त झाली आहे. तुम्हाला माहीत आहेच की आमचा बिझनेस किती मोठा आहे. बाबांची तब्येत बरी नसते, त्यामुळे सगळं काम मला करावं लागतं. टॉप 10मध्ये कुणी सहज येत नाही. पण हे सगळं ती समजूनच घेत नाही. तिला फक्त फिरायला, मजा करायला आवडतं. याच कारणामुळे आमच्यात खूप वाद व्हायचे. एकदा रागाच्या भरात मी तिच्यावर हात देखील उचलला, पण नंतर मी माफीही मागितली होती. तरी ती घर सोडून निघून गेली. आराधना म्हणाली, ठीक आहे, तुमचं बोलणं मी समजते. पण आठवड्यातून 1 दिवस तरी तुम्ही तिच्यासाठी वेळ काढू शकत नाही का? 24 तासात एकदाही का नाही तिचं एखादं कौतुक करून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकत? एका पत्नीला आपल्या नवऱ्याकडून फक्त इतकीच अपेक्षा असते. तुम्ही एकदा माझं ऐकून बघा आणि प्रयत्न करा. कदाचित आपल्या दोघांचंही आयुष्य सुधारेल. जीवन इतकं अवघड नाही की जगणं थांबवावं लागेल. राकेश म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण आज मला अजयच्या नशिबाचा हेवा वाटतोय. जर तुम्ही माझ्या आयुष्यात असता तर कदाचित माझं आयुष्य काही वेगळंच झालं असतं. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि हो, आयुष्यात कधी कुठल्या वळणावर तुम्हाला माझी गरज भासली तर एकदा हाक द्या नक्की. आराधना त्याच्याकडे पाहत राहिली. ती मनात म्हणाली, इतका समजूतदार माणूससुद्धा असतो का आजच्या काळात? तो निघून गेला. अजय विचारायचं ठरवत होता की सर तुझ्याशी काय बोलले, पण तो काहीच बोलू शकला नाही. काही दिवसानंतर घरातले सगळेजण खाली हॉलमध्ये बसले होते. मिनी आणि महेश देखील आले होते. मिनी आता आई होणार होती. सगळे खूप आनंदी होते. तेवढ्यात तिथे निशा येते. तिला बघून सगळ्यांचे चेहरे उतरतात. निशा विचारते, मिनी तू कशी आहेस?
मी ऐकले तुझा नवरा डॉक्टर आहे. किती कमाई करत असेल. तो तुला वेळ देतो का? मला वाटत नाही तो तुला वेळ देत असेल. मिनी रागाने म्हणाली, मी खूप सुखी आहे. तो माझी खूप काळजी घेतो. आणि तू सांग, तुझं घर सोडून इथे कशी आलीस? निशा म्हणते, मी माझा नवरा सोडून दिला आहे. तो मला मारहाण करायचा, दुसऱ्या बायकांसोबत राहायचा, मला प्रेमही करत नव्हता. रोज दारू पिऊन घरी यायचा, आपल्या पैशाचा गर्व करत राहायचा. तेवढ्यात आराधना निशाला ओढून एक जोरात थापड मारते. आता बस, एक शब्दही बोलू नकोस. सगळे उभे राहिले. सगळे आराधनाकडे पाहत होते. आराधना रागाने म्हणाली, एका सोजवळ माणसावर किती आरोप लावणार आहेस? चूक त्यांची नाही, तुझी आहे. तुला प्रेम नको, पैसा हवा आहे. लग्नाआधी का नाही विचार केला की एवढ्या मोठ्या घरच्या मुलाशी लग्न करत आहेस तर तो तुला वेळ देईल का नाही? कधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलास? ते रात्रंदिवस का मेहनत करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास? केवळ आपल्या कुटुंबासाठीच ते इतकं करतात. नाही, तुला तर फक्त फिरणं, मौज-मस्ती करणं हवं होतं. कधी प्रेमानं त्यांच्या डोक्यावर हात ठेवलास? नाही. जो माणूस मोठ्यांचा आदर करतो, जो आपल्या वृद्ध आई-वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतो, जो स्वतःची मर्यादा ओळखतो, त्याच्यावर तू आरोप करतेस की तो दारू पितो आणि त्याने दुसऱ्या बायकांसोबत अनैतिक संबंध आहेत. वा, काय म्हणावं. मी त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी खरं प्रेम पाहिलं आहे. हात उचलण्याबाबत सांगायचं झालं तर कधी कधी चुकून एखादा क्षण येतो तसा. पण तू तर थेट घर सोडून गेलीस. ते तर वारंवार तुझी माफी मागत होते. पण नाही, तू तर आपल्या हट्टावरच अडली होतीस. घर तर तू त्यांचं सोडलंस, पण त्यांच्या ATM मधले पैसे खर्च करणं थांबवलं नाहीस. तुझं खरंच घटस्फोट झालंय का? तू सगळ्यांना सांगतेस की तुझा घटस्फोट झाला आहे. पण कोर्टाने तुम्हाला 6 महिने एकत्र राहायला सांगितलंय. त्यांना जर हवे असते तर याबाबतीत तुझ्यावर केसही करू शकले असते. पण त्यांनी तसं काही केलं नाही. आता खूप झालं. बस कर हे खोटं नाटक आणि एकदा चांगली पत्नी होण्याचा प्रयत्न करून बघ. कारण असा सोज्वळ समजूतदार माणूस तुला पुन्हा कधीच भेटणार नाही. एकदा सगळं विसरून प्रामाणिकपणे हे नातं निभावून बघ. तुला जाणवेल की याहून चांगला जीवनसाथी असूच शकत नाही. निशाला स्वतःचीच लाज वाटत होती. ती नजर झुकवून तिथून शांतपणे निघून गेली. सगळे आराधनाकडेच पाहत होते. मिनीच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य होतं. ती म्हणाली, वहिनी, तुझं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि तू राकेश सरांना कधी भेटलीस? ती म्हणाली, बहुतेक मी थोडी जास्तच भावनिक झाले होते. पण राकेशजी इतके चांगले माणूस आहेत की मी त्यांच्याबद्दल काही वाईट ऐकूच शकले नाही. मिनी हसत म्हणाली, ओ हो, क्या बात है. म्हणजे मग मी पुढचं पाऊल टाकू का? ती म्हणाली, मिनी, मी अजिबात मजाक करण्याच्या मूडमध्ये नाही. पण वहिनी, तू तिला खूप जबरदस्त उत्तर दिलंस. थोड्या वेळाने मिनी आणि महेश निघून गेले. सगळे गेल्यावर अजयने श्यामला बोलावलं. त्याने श्यामला विचारलं, माझ्या गैरहजेरीत निशा इकडे येते का? श्याम म्हणाला, नाही भैया, ती येत नाही. पण हो भैया, आठवलं. वहिनीजी त्यांच्या माहेरी जाण्याच्या आदल्या दिवशी ती आली होती आणि त्यांना म्हणाली की तुम्ही पूर्ण रात्र तिच्यासोबत होतात आणि शर्टावरचे डाग तिच्या ओठांचेच आहेत. मी चहा द्यायला जात होतो तेव्हा ऐकलं होतं. अजयला सगळं कळून आलं. म्हणूनच आराधना त्याच्यावर नाराज आहे आणि बोलतही नाही. थोड्या वेळाने अजयने त्यांच्या खोलीचा फ्यूज काढून ठेवला. आराधना ओरडत होती, श्याम, श्याम. ती अंधाराला घाबरत होती. तिला कोणाची तरी सावली दिसली. कोण आहे? कोण आहे तिथे? तिने अनेक वेळा हाक मारली, पण ती सावली तिच्याजवळ येत होती. ती जोरजोराने ओरडली, अजय, अजय, तुम्ही कुठे आहात? अजयने हलक्या आवाजात म्हटलं, मी तुझ्याच जवळ आहे. ती अजयला बिलगून रडू लागली. मी खूप घाबरले होते. केव्हापासून हाक मारते. आपल्या खोलीत कुणीतरी आहे. अजयने त्याच्या हातातली मेणबत्ती पुढं करून तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि शांत राहण्याची खूण केली. ती अजयपासून वेगळी झाली. अजयने मेणबत्ती एका बाजूला ठेवली आणि तिच्या दिशेने वळला. तो म्हणाला, आता बोल, काय बोलायचं आहे? ती खोलीच्या चारही बाजूंना पाहत होती. मग दरवाजाकडे पाहिलं. ती म्हणाली, दरवाजा कोणी बंद केला? अजय म्हणाला, मला असं वाटतं की आज आपल्यामध्ये कुणीही येऊ नये. आज आपल्यातली सगळी भांडणं, गैरसमज दूर करायचे आहेत. आपल्या नात्यातलं हे मौन आज तुटलं पाहिजे. ती म्हणाली, मला काही बोलायचं नाही. आता मला खूप सारं काम आहे. असं म्हणत ती जायला निघालीच होती. तेवढ्यात अजयने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं आणि म्हणाला,
मी सांगितलं ना, ना कोणी या खोलीबाहेर जाईल ना कोणी आत येईल. तू माझ्यावर रागावलेली आहेस, कारण तुझ्या मते मी त्या रात्री निशासोबत होतो. हो, होतो, पण तिच्या घरी, तिच्या कुटुंबासोबत. दुसरं म्हणजे माझ्या शर्टावर तिच्या लिपस्टिकचे डाग होते, तर मला माहीत नाही ते कसे लागले. कदाचित तिला शांत करताना लागले असतील. माझं तिच्यासोबत लग्नाआधी नातं होतं, पण ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस, मी दुसऱ्या कोणावरही नजर टाकलेली नाही. आराधना म्हणाली, पण तुम्ही मला हे सगळं का सांगताय? मला काही फरक पडत नाही की तुमचं कोणासोबत नातं आहे आणि कोणासोबत नाही. तुम्ही काय करता आणि काय नाही. तो म्हणाला, म्हणजे तुला खरंच काही फरक पडत नाही? मग जेव्हा निशाने त्या रात्रीबद्दल सांगितलं, तेव्हापासून तू माझ्याशी बोलणं का थांबवलंस? का तुझ्या भावाच्या घरी गेलीस? ती म्हणाली, ते तर वहिनी आजारी होत्या म्हणून मी गेले होते. मग जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा तू का घाबरतेस? आता का मला घाबरून हाक मारलीस? माझी काळजी का करतेस? कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं तर तुला का त्रास होतो? आज तुला सांगावंच लागेल की तुला माझ्याविषयी काय वाटतं ते. बोल ना, एकदाच बोल. नाहीतर मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. कदाचित खूप दूर. तो निघून जायला लागला. आराधनाने पटकन जाऊन त्याला मागून पकडलं आणि रडू लागली. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्हाला दुसऱ्या कोणासोबत पाहवलं जात नाही मला. पण तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. मला वाटत होतं अजूनही तुम्ही निशावरच प्रेम करता. म्हणून मी तुमच्या आनंदासाठी हे सगळं केलं. अजयने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला, वेडी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. निशा माझा भूतकाळ होता, पण तू माझा वर्तमान आहेस. मी फक्त मैत्रीच्या नात्याने तिला आधार देत होतो. पण आता तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही. तूच माझं आयुष्य आहेस. मला माझं संपूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचं आहे. तुझ्यापासून दूर राहून मी जगू शकत नाही. आणि मग दोघं एकमेकांच्या मिठीत विरघळले आणि एकरूप झाले. 2 वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगा झाला. आईने त्याचं नाव अमर ठेवलं. तिकडे निशालाही तिच्या चुका लक्षात आल्या. ती राकेशकडे परत गेली. मिनी आता 2 मुलांची आई झाली होती. श्यामचं देखील लग्न झालं होतं. तोही खूप खुश होता. या कथेची सुरुवात अतिशय वेदनादायक होती, पण अंत मात्र फारच सुंदर झाला. म्हणूनच मित्रांनो, अंत भला तो सब भला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला अनोखं नातं या कथेचा शेवटचा भाग नक्कीच आवडला असेल. तर या कथेमध्ये आपला आणि तुमचा प्रवास इथेच संपतो. पुन्हा एका नवीन रचनेत लवकरच भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, घरात राहा आणि आपल्या लोकांमध्ये राहा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.